नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कंप्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण शिपाई, हमाल या पदाकरता आणि कनिष्ठ लिपिक या तिन्ही पदाकरता आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहत आहे. ठीक आहे. जिल्हा न्यायालय भरती यामधील जे पेपर झाले आहेत, त्यांचेसुद्धा प्रश्न पाहिले आपण आणि जे प्रश्न TCSने याआधी विचारलेले आहेत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, चालू घडामोडी यावर प्रश्न आलेले आहेत, ते पण सुद्धा पाहिले आहेत. तर असेच काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी मी आज आणले आहेत. पहा प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्याचा काळ ओळखा. वाक्य आहे, क्षणात लढाऊ विमाने आकाशात झेपावली. ठीक आहे. क्षणात शब्द वापरलेला आहे आणि आकाशात झेपावले म्हटलं आहे. तर ही कोणत्या काळात येणार? तर साधा वर्तमान काळ. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणी लेखन केले? म्हणजेच गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहेत? तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक 4 राम गणेश गडकरी. पुढचा प्रश्न. पुरणपोळी. पुरणपोळी हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? ठीक आहे. पुरणपोळी याचा विग्रह कसा होतो? पुरण घालून केलेली पोळी. ठीक आहे. तर आपण पुरण आणि पोळी यामधील जे शब्द असतात ते आपण त्यांचा काय केला आहे? लोप केला आहे. तर मध्यम जे पद आहे ते आपण लोप केला आहे. म्हणून तो समास कोणता होईल? मध्यम पद लोपी समास. पुढचा प्रश्न. पहा प्रश्न क्रमांक 4. राजस्थानातल्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? पहा मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत हे याआधी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. आपण हा जो सराव करताय हा विचारलेल्या प्रश्नांवरच सराव करताय आणि यामध्ये जे महत्त्वाचे वाटत असेल प्रश्न ते तुम्ही नोट डाऊन करून घेत जा, जेणेकरून त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. ठीक आहे. तर सोबतच आपण एखादा टॉपिक प्रश्न पाहत आहे आणि त्या टॉपिकवर तुम्हाला जर उत्तर आलेलं नाही आहे, जसं याआधी आपण पाहिला की समास शब्द कोणता? तुम्हाला जर मध्यम पदलोपी समास म्हणजेच काय माहीत नसेल, ठीक आहे, तर फक्त प्रश्नाचं उत्तर पाठ करून जमणार नाही. तुम्हाला हा सामासिक शब्द म्हणजेच हा जो समास जो प्रकरण आहे हे तुम्हाला पूर्ण वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल, जेणेकरून यावर जर प्रश्न येत नसेल तर आपण तो टॉपिक रिपीट करू शकतो. आणि आपल्या याच अकॅडमीमध्ये म्हणजे याच यूट्यूब चॅनलवर आपण मराठीचा आणि गणिताचा पूर्ण कोर्स फ्रीमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. तर नक्की तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रश्न होता राजस्थानातल्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? ठीक आहे. तर ती आहे जोंजोबा वनस्पती. पुढचा प्रश्न. चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते? ठीक आहे. तर चुंबकाची चुंबकीय शक्ती ही सर्वात जास्त कुठे असते? तर पर्याय क्रमांक 4 दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 12 जून. पुढचा प्रश्न. कराड या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? कराड. ठीक आहे. कराड म्हणजेच काय? भीतीप्रद. ठीक आहे. कराड याच शब्दाचा स्पष्ट अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता आहे? तर भीतीप्रद. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता तत्सम नाही? कोणता शब्द तत्सम नाही? तर पहा, कर, पुष्प, अद्यापि हे तिन्ही काय आहेत? तत्सम शब्द आहे. आणि आसू हा तद्भव आहे, कारण की आसू हा अश्रू या शब्दापासून बनलेला आहे. ठीक आहे. तर हा झाला तद्भव म्हणजेच तत्सम नाही. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय षड्रिपू या शब्दाचा संधीचा योग्य फोड आहे? मित्रांनो, संधी
ही मराठी व्याकरणमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि तो आपण या कंप्लीट कोर्स अकॅडमीमध्ये 100% शिकवणार आहे. ठीक आहे. आणि याच्यावर जे सुद्धा PYQ आलेले असतील ते सुद्धा पाहणार आहे. तर षड्रिपू या शब्दाची फोड कशी होती, तर षट अधिक रिपू. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 10. मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? सोपा प्रश्न आहे. सर्वांना माहीत असेल प्रयोगाचे किती प्रकार आहेत. 3 प्रयोग. पहिला आहे कर्तरी. ठीक आहे. पहिला आहे कर्तरी प्रयोग. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आणि तिसरा आहे भावे प्रयोग. तर प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर 3 आहेत. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण या चॅनलवर आता जसे जिल्हा न्यायालय भरती सुरू आहे, तशीच इतर भरतींचे सुद्धा आपण PYQ घेणार आहे. ठीक आहे. सोबतच आपण गणित, जो विषय सर्वांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कठीण जातो, हा एकदम आपण बेसिकपासून घेणार आहे. ठीक आहे. नंतर आणि मराठी व्याकरण हे सुद्धा आपण बेसिकपासून सुरू करणार आहे. आणि या दोन्ही विषयावर जे काही PYQ असतील, प्रत्येक घटकानंतर म्हणजे मराठीमध्ये समजा जर नाम आहे, नाम यानंतर आपण काय पण त्याचे PYQ, म्हणजे आपण नाम म्हणजे काय त्याचे प्रकार शिकलो की त्याच्यावर आपण जे याच्या आधी प्रश्न विचारलेले आहेत ते पाहणार. तसेच मग सर्वनाम जर असेल, मग सर्वनामावर आलेले PYQ पाहू आपण. ठीक आहे. तर अशाच प्रकारे काय होईल, तर आपला नाम प्रकरणसुद्धा होईल, सर्वनाम प्रकारसुद्धा होईल आणि सोबतच PYQमुळे आपला जे अभ्यास आहे तो स्ट्रॉंग होईल. तर अशाच प्रकारे आपण या यूट्यूब चॅनलवर अभ्यास करू. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.